कल्पना करा, एक स्त्री जी 9 महिन्याची गर्भवती आहे. हजारो लोकांसमोर तिचा तमाशाचा कार्यक्रम सुरू आहे. अचानक तिला प्रसूतीच्या वेदना सुरू होतात. त्या जागी कोणीही असतं तर कार्यक्रम थांबवला असता. पण त्या कलाकाराने रंगमंचाच्या मागे जाऊन आपल्या बाळाला जन्म दिला आणि काही वेळातच पुन्हा मंचावर येऊन उरलेला कार्यक्रम पूर्ण केला. ही गोष्ट ऐकून विश्वास बसत नाही. एखाद्या पिक्चरची स्टोरी असल्यासारखी वाटते, पण ही आहे महाराष्ट्राच्या तमाशा विश्वातील एक जिवंत दंतकथा. विठाबाई नारायणगावकर. सन 1935. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातील कलाकार कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. घरात तमाशाची परंपरा होती. लहानपणापासूनच ढोलकी, लावणी, गाणी आणि रंगमंच हेच तिचं विश्व बनलं. जिथे इतर मुलं खेळत होती तिथे विठाबाई प्रेक्षकांसमोर उभं राहायला शिकत होत्या. आज तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मानली जाते, पण त्या काळात परिस्थिती वेगळी होती. विशेषतः महिला कलाकारांकडे समाज वेगळ्या नजरेने पाहत असे. सन्मानापेक्षा टीका जास्त मिळायची. पण विठाबाईंनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्यासाठी कला हीच पूजा होती आणि रंगमंच हेच त्यांचं मंदिर होतं. त्या 9 महिन्याच्या गर्भवती होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तेव्हा त्या मंचामागे गेल्या आणि त्यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा मंचावर परत आल्या. पण त्यांनी प्रेक्षकांना कार्यक्रम अपूर्ण राहू दिला नाही. हा प्रसंग त्यांच्या कलेवरील प्रेमाचं आणि समर्पणाचं प्रतीक बनले. विठाबाईंच्या आवाजात ताकद होती, त्यांच्या अभिनयात जिवंतपणा होता आणि त्यांच्या लावणीत भावना होत्या. त्यांनी महाराष्ट्रभर असंख्य प्रयोग केले. लोक त्यांना फक्त कलाकार म्हणून नव्हे तर तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखू लागले. हा सन्मान त्यांना कोणत्याही पदवीने नाही तर प्रेक्षकांच्या प्रेमाने मिळाला. काळ पुढे गेला, पण विठाबाईचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. त्यांच्या कलेने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली. त्यांच्या कुटुंबियांनी ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आजही तमाशाचा इतिहास लिहिला जातो तेव्हा विठाबाईचं नाव आदराने घेतलं जातं. एका कलाकाराचा खरा मोठापणे पुरस्कारामध्ये नसतो, तो तिच्या संघर्षात, तिच्या जिद्दीत आणि समाजावर सोडलेल्या प्रभावात असतो. विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणी पाहिल्या, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे कला. आजही त्यांची कहाणी आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या ध्येयावर प्रेम असेल तर इतिहास घडवता येतो. हा व्हिडिओ थोडा मोठा होत असल्याने याचा आणखीन दुसरा भाग बनवला जाणार आहे. विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर सादर करत आहेत. जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि जनजागृती माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा.